आम्ही ऍक्च्युली गन्न्याचा ज्यूस प्यायला आलेलो. जर आंबे घ्यायला आलो. 2 डझन आंबे घेतोय. 1 डझन आमच्यासाठी, 1 डझन माधूसाठी आणि ही मी. मग मी लिहिलंय त्याच्यावर रत्नागिरी हापूस. और ये देवगढ़ ऊपर से काला था कौन सा है? आत्ताच ॲम्ब्युलन्स जायची होती. सो आम्ही जरा मी काढते आंबे. खालचं भेज काढ, खालचं भेज काढ ना. काढले ना खाली? नाही, अजून खालचं काढ. आता आम्ही ना 6 देवगड हापूस काढले. आता आम्ही 6 रत्नागिरी हापूस काढतो. आणि ह्याची साईज बघा तुम्ही. त्याची साईज जास्त मोठी आहे कम्पेअर टू रत्नागिरी हापूस, असं त्यांनी मला सांगितलं. मला पण खूप इन्फॉर्मेशन. त्याच्या टेस्टमध्ये फरक असतो ना थोडा. रत्नागिरी गोड असतात आणि देवगड थोडे आंबट गोड असतात. ओके, अजून जरा खाली बघूया. हां, इथे इथे आहे छान जरा. सो थोडं डेलिकेटली आम्ही मिक्स घेतले थोडे ना. मग मी इथे कर जरा. ते दादा इतके छान आहेत तेव्हा काढू देत. तू मांडी घालून बसली आहे. दुकान हायजॅक केलंय. आता ह्यातून देखो इसमें से कौन सा अच्छा है? हां, ठीक. सो असे एक पेटी आम्ही आमच्यासाठी घेतली, म्हणजे आपल्या घरासाठी, आणि एक पेटी मम्मी मधूला गिफ्ट करणार आहे. सो आता दोन्ही टेस्ट करून पण मी सांगेन. वर का नाही ठीक आहे का माझ्याकडे का ना. सो दोन्ही टेस्ट करून मी सांगेन तुम्हाला. मम्मीने कॅमेरा सगळं. हा, मी तिकडेच करून बसली आहे. तर आता दोन्ही हे तुम्ही बघितलं ना, मी मिक्स घेतले. आता ह्याच्यावर हे दादाने घेतलं. सो आम्ही दोन्ही टेस्ट करून तुम्हाला पण सांगू कसे काय डिफरन्स आहे. तुम्ही पण मला सांगा काय डिफरन्स आहे. एकदम थँक्यू. बस घर बघू. आप पिओगे भैया? नाही, अलग अलग क्योंकि देना है ना. मम्मीने ब्लॉगिंग केलं पण सगळं आंब्याच्या पेटीचंच केलं. पेटीमध्येच कॅमेरा मारला. आणि आम्ही ना येताना ऑर्डर केलेलं गन्न्याचं ज्यूस. सो आता म्हणजे उसाचा रस आम्ही बाजूलाच आहे. उसाचा इथे बाजूलाच उसाचा रस आहे. सो आम्ही लहान होतो तेव्हापासून हे दुकान आहे. सो मी उसाचा रस ऑर्डर केला आणि म्हटलं दादा आम्ही इकडे. आणि बाकी तुम्ही माझ्या मागे बघू शकता एवढ्या पेट्या आहेत. इतके आंबे आहेत. घरात तर काय मेंटेन होत नाही, पण हे लोक बरोबर मेंटेन करतात. आणि हे बघा, हे रत्नागिरी हापूस उसाचा रस आणि देवगड हापूस. म्हटलं ज्यूस पिऊन आता मी पण उसाचा रस पिते. त्यांना पे करते आणि मग पुढे जाते मधूकडे. मी आत्ताच निघालोय मधूकडे जायला. सो ते दादा पॅकिंग तिथे पेमेंट करू आणि मग निघू. ह्याचं पेमेंट मम्मी करणार आहे. ओके. मी चाललो आहे मधूकडे रिक्षात. तसं ॲक्च्युली मधूकडे जायचंच होतं मम्मीला सकाळी, पण मला एक काम होतं म्हणून मी निघालेली. तर मम्मी माझ्यासोबत आलेली माझ्या कामासाठी. मग मम्मी बोलली की मधूकडे जायचंच आहे. म्हटलं चलो एकत्र जाऊया. म्हणजे माझा प्लॅन नव्हता, पण मम्मीमुळे माझा प्लॅन झाला. बाकी काय नाही, जाऊ. आंबे घेतलेले आणि आंब्याची आयडिया पण मम्मीची होती. ॲक्च्युली मला ना बँकेत थोडेसे KYC वगैरे द्यायचं होतं. सो मम्मी आलेली माझ्यासोबत. मग ते झालं. मग आम्ही तिकडून निघालो. तर आंब्याचं शॉप दाखवलं मी मम्मीला. मम्मी माझ्यासाठी आंबे घेऊन जाते, कारण मम्मीचा प्लॅन होता की निघाली तर मधूकडे जाईल. सो मी म्हटलं चलो मी पण येते. तर मी अशा घाणेड्या अवतारात चालली आहे मधूकडे. आणि तिला आम्ही सरप्राईज देणार आहे. तिला फोन केला, तिला विचारलं काय करते, तर बोलते काय नाही बसली आहे, म्हणजे त्यांच्या घरात एक कार्य आहे. तर मी म्हटलं ओके ओके. बोलते तू कुठे रिक्षाचा आवाज होतो. मी म्हटलं मी ना जिमला चालली आहे. तर बोलते मम्मा काय करताय. म्हटलं मम्मी झोपली आहे. आम्ही जेवलो आणि मग मम्मी झोपली आणि मी कामासाठी बाहेर आले असं तिला सांगितलंय. बट आता आम्ही ऑन द वे 10-15 मिनिटात पोहोचतो. संध्याकाळचे किती वाजलेत सांगते. 7:08 आणि आज आहे 31 मे. माझी पुढची ट्रिप आहे 7 तारखेला. ओके. सो व्हेरी फर्स्ट मी आता तयारी करते माझ्या पुढच्या ट्रिपसाठी. आता पुढची ट्रिप कुठे असणार आहे हे तुम्ही गेस करा, कारण इट्स बीन मेनी इयर्स मी माझ्या त्या फेवरेट डेस्टिनेशनला गेले नाहीये. ऍक्च्युली लास्ट मी गेलेले 2021 मध्ये बहुतेक. अँड त्यानंतर मी त्या डेस्टिनेशनला गेले नाहीये. त्याच्या आधी मी इतकी रेग्युलरली जायचे तिकडे, कारण ते नियरेस्ट आहे. सो ही हिंट आहे की नियरेस्ट वेकेशन डेस्टिनेशन कोणतं हे तुम्ही गेस करा. आणि आता माझ्या समोर एवढी मोठी बॅग आहे.
मला बॅग पॅक करायची आहे. अँड गेस वॉट, मी अजून काहीही पॅक केलेलं नाहीये. आणि आम्ही 5-6 मैत्रिणी चाललोय. तर त्यापैकी माझी एक फ्रेंड आहे, तिच्याशी माझं काल बोलणं झालं. तर ती म्हणते की मैं एक दिन पहले बॅग भरूंगी. लाईक ओके ठीक आहे, पण मला थोडंसं जरा वेल ऑर्गनाइज राहायला आवडतं. आणि आम्ही ट्रिपला चाललोय फॉर 8 डेज. त्यातून 3 ते 4 दिवस मी फ्रेंड्स सोबत असणार आहे आणि पुढचे 4 डेज मी माझ्या दुसऱ्या फ्रेंड्स सोबत असणार आहे. सो तुम्ही ते ट्रिपमध्ये बघालच. आणि लास्ट मिनिट पॅकिंगचं असं आहे की मी ज्या वरवरच्या गोष्टी आहेत ना त्या मी शेवटी पॅक करते, पण मी पूर्ण पॅकिंग एक दिवस आधी मोस्टली नाही करू शकत. मी याच्यात कपडे टाकून ठेवले, तुम्हाला दाखवते. सो हे बघा, ही आहे माझी बॅग आणि ह्यात मी सगळे कपडे टाकून ठेवलेत, म्हणजे जसे जसे कपडे आलेत ना ऑर्डर केल्यावर. आणि मला जे आधीचे कपडे घेऊन जायचे होते ते पण मी ह्यात टाकून ठेवलेत. सो तुम्ही पाहिलं ना, आता मी बॅगेत कपडे भरून ठेवलेत, पण आता ते लावायचेत. हे मी असे भरून ठेवलेत की मी ट्रिपसाठी काहीतरी नवीन ऑर्डर केलं आणि मग ते आल्यावर मी ह्या बॅगेत टाकून ठेवलंय. अच्छा, माझ्या बर्थडेला मला ही एक बॅग गिफ्ट आली होती आणि मी ते पॅकेज उघडलंच नव्हतं 2-3 महिने. पण मग जेव्हा उघडलं तेव्हा त्यात ही पर्स निघाली आहे. इतकी मस्त स्लिंग बॅग आहे आणि ही स्लिंग बॅग दिली आहे मनूने. सो मनू, थँक्यू सो मच. आता मी माझे कपडे दाखवते तुम्हाला. बहुतेक कपडे बघून तुम्हाला स्लाइट आयडिया तरी यायला पाहिजे की मी कुठे चालले. सो ओके, आता मी कपडे दाखवते. आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला लिंक देईन. सो हा बघा, हा एक टॉप आहे आणि ह्याला मी पेअर करणार आहे विथ दिस स्कर्ट. आता मी असा विचार केलाय, मला माहित नाहीये हे किती छान दिसेल, मी ट्राय करून बघेन. आणि जर का हे छान दिसत असेल तर हे मी ह्याच्यासोबत वेअर करेन किंवा व्हाईट पॅन्ट्स. आणि हे बघा, हा एक स्कर्ट आहे, ह्याला स्लिट आहे समोरून आणि ह्याच्यासोबत एक बेल्ट आलाय. सी दिस, क्यूट बेल्ट, गोल्डन डिटेलिंग आहे त्याला. सो तुम्हाला दाखवत जाते आणि साईडला ठेवत जाते. देन अगेन एक हा असा टॉप आहे. So, इतका गोड टॉप आलाय हा. मग माझ्याकडे हा क्रोशे टॉप आहे. हा तुम्ही बघितला ऍक्च्युली. हा मी बँड्रा लिंकिंग रोड वरून घेतलेला फॉर जस्ट ₹200 or 250. म्हणजे किती वापरलाय मी हा, ओ गॉड. आणि हा एक स्कर्ट आहे, इफ यू सी. हा मी सवानावरून मागवलेला आणि हा मी व्हिएतनाम मध्ये वेअर केलाय. सो तुमच्या लक्षात असेल, हा ह्याच्यावर एक ब्लॅक टॉप वेअर केलेला. ओके, दॅट इज स्लिप. म्हणजे जर कोणता टॉप ट्रान्सपेरंट असेल तर सेफ्टीसाठी स्लिप मी कायम ठेवते. ओके, ती ब्लॅक स्लिप होती, ही व्हाईट स्लिप आहे. ही फुल स्लिप आहे ऍक्च्युली. कधी कधी काही काही कुर्ते असतात जे ट्रान्सपेरंट असतात, सो मग त्याच्या खाली घालायला मी सेफ्टीसाठी हे कायम ठेवते. अँड सायकलिंग शॉर्ट्स. आणि सायकलिंग शॉर्ट्स कायम असले पाहिजेत, कारण आपण स्कर्ट्स वेअर करतो किंवा कधी कधी आपण व्हाईट पॅन्ट किंवा बेज कलरची पॅन्ट जेव्हा वापरतो तेव्हा ते कधी कधी ट्रान्झी असतात. सो त्यासाठी हे. अँड ओके, हा एक ब्लॅक टॉप आहे. हा पण मी सवानावरून ऑर्डर केलेला. तो मी पेअर केलेला विथ दिस स्कर्ट, इफ यू गाईज रिमेंबर. आणि नसेल आठवत किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू आहात तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला जाऊन बघू शकता, वीणा जगताप, विनी जे. ही एक पॅन्ट आहे. आता ही पॅन्ट ना, ह्याला कमीत कमीत 1 year झाला या पॅन्टला. मी ती अजून एकदाही वापरली नाहीये. ही मी बोरिवली झुडिओ मधून घेतलेली. आणि याच्यासोबत एक सेम नॉट असलेला एक टॉप होता तिकडे, पण मी तो घेतला नाही कारण मग ते खूप फंकी झालं असतं, विच इज नॉट माय टेस्ट. मी फक्त ही पॅन्ट घेतली आहे. त्याच्यासोबत पण काहीतरी छान पेअर करता येईल. मी भरपूर काय काय मागवलंय. सो हा स्पॅगेटी टॉप मी सवानावरून मागवलाय. ठीक आहे. आणि ते जे 2 टॉप्स तुम्ही आधी पाहिले ना, त्यातला एक सवानावरून आलाय आणि एक जो येलो टॉप आहे तो मिंत्रावरून आलेला. हे बघून मला नक्की कळेल की मी कुठे चालले. सो ह्याला हा एक रॅप अराउंड स्कर्ट आहे. ठीक आहे. आणि ह्याला अशी एक डिटेलिंग आहे, तुम्हाला दिसत असेल.
आणि याला इथे एक नॉट आहे, इथे अशी एक स्लिट आहे आणि त्याला खूप छान डिटेलिंग आहे ऑल ओव्हर द बॉर्डर. हा स्कर्ट मिंत्रावरून आलाय. अच्छा, मला असं वाटतं की माझं चुकलं जरा जेव्हा मी सवानाला ऑर्डर करत होते तेव्हा. हे बघा, आता हा एक स्कर्ट आहे, हा ट्रान्सपेरंट आहे, तुम्हाला दिसत असेल तर. सी, इट इज ट्रान्सपेरंट. आणि त्यांनी दाखवताना असं दाखवलेलं की हा नॉर्मल फॅब्रिक आहे, लाईक ट्रान्झी आहे असं सांगितलं नव्हतं इन्फॉर्मेशन मध्ये. तर मी हा स्कर्ट मागवला आणि आल्यानंतर मी बाहेर होते, त्यामुळे मी बहुतेक 1 वीक नंतर येऊन हे पॅकेजेस उघडले आणि तोपर्यंत रिटर्नची डेट गेली होती. सो मला हा स्कर्ट ठेवावा लागला. आय डोंट नो मी ह्याच्यासोबत काय करणार आहे. हो, एक होऊ शकतं की ह्याच्यामध्ये फुल लेंथ लेगिंग्स किंवा काहीतरी वेअर करून हा वेअर करता येईल इफ आय वॉन्ट टू, पण बाकी माहित नाही मला. मी त्याला ह्याच्यासोबत पेअरअप करणार होते ऍक्च्युली, पण कसं करू आता. देयर इज अ स्कर्ट. तुम्ही हा स्कर्ट पण पाहिला आहे मी वेअर केलेला, आणि हा त्याचा टॉप आहे. हे पण सवानावरून मी ऑर्डर केलेलं व्हिएतनामला जाताना. पण हा एक शेवटचा ड्रेस आहे जो व्हिएतनामला वापरला नाही गेला, आणि मी आल्यानंतर पिअर्सिंगला गेलेले तेव्हा मी हा ड्रेस वापरला. एक हा टॉप आहे, हा मी मला वाटतं कुठून घेतला, मिंत्रावरून आहे हा टॉप, ब्लॅक कलर. सो दिस इज वन कॉर्ड सेट. हा छान टॉप आहे, हा छान टॉप आहे. ह्याला मस्त छान असे बटन्स आहेत अँड तिन्ही पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत. सन आहे हे मला कळत नाही खालचं काय, बट सी. आणि त्याची छान ट्राउझर आहे. सी, दीज आर द पॅन्ट्स. म्हणजे ब्रॉड बॉटम आहे तुम्ही जर बघितलं तर. हा कॉर्डसेट बघताना थोडा असा वाटत असेल की प्लेन प्लेन आहे, ऍव्हरेज आहे, पण तो वेअर केल्यानंतर इतका अमेझिंग दिसतो. आय कांट टेल यू. ओ माय गॉड, येस. एक हे सलवार सूट आहे, सो ही त्याची पॅन्ट आहे, आणि हा छान मस्त कुर्ता आहे. ए लाईन कुर्ता आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि असा पॅक गळा आहे त्याचा. ट्रस्ट मी वेन आय टेल यू दॅट या ड्रेसला मी अजिबात ऑल्टर किंवा याला स्टिच असं काहीही केलेलं नाहीये. हा ड्रेस आला तेव्हा मी वेअर करून पाहिला आणि हा परफेक्ट फिट आहे. म्हणजे ना त्याच्या पॅन्टला काही करायची गरज आहे, ना त्याच्या कुर्त्याला काही करायची गरज आहे. एकदम परफेक्ट फिट. अनटिल अँड अनलेस तुम्हाला तुमचे मेजरमेंट्स व्यवस्थित माहिती आहेत आणि तुम्ही त्या मेजरमेंटच्या हिशोबाने मागवताय, यू कॅन नेव्हर गो रॉंग. आणि ह्याचं फॅब्रिक पण इतकं छान आहे, म्हणजे मला तरी हा ड्रेस खूप आवडलाय. आणि आता एक सरप्राईज. सो सी दिस. हा टॉप आहे आणि हा पण एक कॉर्ड सेट आहे, आणि ही त्याची इतकी अमेझिंग पॅन्ट आहे. मला पर्सनली कॉर्ड सेट्स खूप आवडतात, बी इट स्कर्ट टॉप, बी इट ट्राउझर किंवा टॉप. आता माझी जी ट्रिप आहे त्यानंतर परत माझी एक ट्रिप आहे, सो तेव्हा मी ते ड्रेसेस तुम्हाला दाखवेन. बाकी मी ना एक पॅन्ट मागवली डेनिम मिंत्रावरून, ही पण खूप छान आली आहे आणि ह्याचं पण फिटिंग खूप छान बसलंय. जनरली मिंत्रावरून डेनिम्स मी नाही मागवत, कारण त्यांचं फिटिंग मला आवडत नाही. तर मी म्हटलं की ह्याचे रिव्ह्यूज खूप छान होते, सो आय थॉट की मागून बघते, आणि जर नाही आवडलं तर वी कॅन ऑलवेज सेंड बॅक. बाकी पण 1-2 गोष्टी होत्या. हा, 2-3 गोष्टी आहेत अजून. येस, ही ट्रिप आहे 7 जून ते 14 जून, आणि ती जी ट्रिप आहे पुढची ती आहे 18 जून टू 5 जुलै. सो पुढची ट्रिप खूप मोठी असणार आहे. सो ज्या गोष्टी आत्ता लागणार नाहीयेत ते सगळे कपडे मी माझ्या एका दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करणार आहे. ऍक्च्युली खाली एक बॅग आहे जी मी एम्प्टी करून ठेवली आहे. तर हे जे कपडे जे लागणार नाहीयेत आत्ता ते त्याच्यात भरून ठेवते. आणि मी ना एक बॅग बघितलेली, मी कल्याणला मेट्रो मॉलला गेलेले तेव्हा. अमेरिकन टुरिस्टरची एक खूप छान बॅग होती,
सो मला ती खूप आवडली पर्सनली. आणि त्याचा कलर होता मेहंदी ग्रीन. कसा होता दाखवू, हे बघा. हा ड्रेस आहे ना, हा थोडा जास्त डार्क आहे, लाईक प्रॉपर. हा सी, हा जो कलर आहे ना ह्याच्यामध्ये सेम हा कलर होता, मेहंदी ग्रीन आणि असा येल्लो कॉम्बो होता. सो मी ती बॅग घ्यायला जाणार आहे. आता मला माहित नाही मी या वीक मध्ये जाईन की आल्यानंतर जाईन, पण माझ्या पुढच्या ट्रिपला तुम्ही ती बॅग बघाल. आता इथे जाताना मी ही येल्लो बॅगच घेऊन जाईन. या बॅगचे कमीत कमीत किती ट्रिप झालेत माहितीये? 5 ट्रिप झालेत या बॅगचे. आणि हे एक टी शर्ट मी मागवलं डिझनी मिंत्रावरून. इतकं अमेझिंग आलंय, सिरियस. मला कार्टून्स खूप आवडतात आणि जर तुम्ही माझ्या मम्मीला पण विचारलं ना, सो आय वॉच पेपा पिग, टॉम अँड जेरी, मिकी माऊस, हे सगळं मी आत्ता पण बघते. अँड मला पर्सनली कार्टून टी शर्ट्स खूप आवडतात. जेव्हा मी बिग बॉस मध्ये गेलेले तेव्हा मी डिझनीचे कितीतरी टी शर्ट्स नेलेले. म्हणजे मी 10,000चं शॉपिंग केलेलं डिझनी प्रॉडक्टचं, म्हणजे डिझनीचे टी शर्ट्स आणि मग ट्राउझर्स असं काय काय घेतलेलं. पण आणि बिग बॉस वाल्यांनी ते सगळे रिजेक्ट केले कपडे, कारण त्याच्यावर डिझनीचा लोगो होता किंवा मिकी माऊस आणि मिनी माऊस, डोनाल्ड डक असे सगळे प्रिंटेड होते आणि ते म्हणाले की ब्रँडिंग चालणार नाही. आणि आता तुम्ही विचार करा ना, जर मी असे टी शर्ट्स घेऊन गेले तर ब्लॅक टेप किती मोठी लावावी लागेल. सो ते रिजेक्टेड माय टी शर्ट्स. तर मग मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं. इट्स ओके. अच्छा, हे टी शर्ट मी आता जे घातलंय ना ते पण मी मिंत्रावरून मागवलंय. हे बघा, एक हे मागवलं मी कार्टून प्रिंट. सो हे पण कॉटन आहे. अँड ह्याच्यावर आहे मिकी माऊस आणि डेझी डक. हे असे 2 टी शर्ट्स मी मागून ठेवले. इथे काय काय आहे, हे मफलर आणि हे स्लीपिंग मास्क, हा तर राहणार आहे माझ्यासोबत. मला ना क्रोशे खूप आवडतं पर्सनली, तर मी एक क्रोशे बॅग बघितलेली आणि मग मला ते राहवलं नाही आणि मग मी ती बॅग ऑर्डर केली. किती गोड बॅग आहे बघा. आणि अशी ओपन करायची. आता मॅजिक आहे. त्याच्यात अजून एक छोटासा पाऊच आहे जो सेम आहे, सेम. सो ह्यात तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकता. जर ह्यात ठेवले, सपोज इथे तिथे गेले, तर ह्यामध्ये तुम्ही ठेवून त्याला छान. आता मला ना ऍक्च्युली फेशियल करायचं आहे अँड पॅकिंग पण करायची. सो पॅकिंग करून मी फेशियल करते आणि हा व्लॉग तुम्ही उद्या बघा. मी काय मागवलंय मला माहिती नाहीये, सो आपण ओपन करून बघूया. आता मला आठवलं. हा एक असा फुल ड्रेस आहे, घालून बघायचा आहे हा व्यवस्थित येतोय की नाही. सी, असं होतं माझ्यासोबत. आता ह्या ड्रेसला येऊन ना खूप दिवस झालेत. ह्याच्यावर काही डेट नाही लिहिलीये. जर मी फोन मध्ये चेक केलं ना तर मला कळेल की 1 वीकच्या वर तरी झाला असेल हा ड्रेस. आता मी ओपन करून मी वेअर करीन आणि मग मला तो नाही आवडला, मग मी जेव्हा रिटर्न करायला जाईन तर डेट्स निघून गेलेले असतात आणि मग मला ती गोष्ट ठेवावी लागते घरी. ओ गॉड. लेट्स पॅक इट अँड लेट्स डू फिश. ओके, सो तुम्ही बघू शकता आता मी हे बेसिक पॅकिंग केलं आहे आणि या बाजूला ना बॅग, पाऊच, ह्याच्यात अजून सामान जाईल, चप्पल. आणि हा बॉक्स पण मी काढणार आहे कारण खूप हेवी होतो. आणि ही माझी एक नाईट पॅन्ट आहे. बाकी ही पर्स मी वापरणार आहे जाताना. सो अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं की माझं पॅकिंग झालंय. म्हणजे ट्रिपची पॅकिंग झाली आहे, लाईक 7 डेजचे 7 कपडे, लाईक 7 पेअर झालेले आहेत. पण नाईट ड्रेसेस बाकी आहेत. सो 2-3 लाऊंज पॅन्ट्स आहेत, ते कपाटातून काढून त्याच्यात ठेवायचे आणि 2-3 टी शर्ट्स नाईट ड्रेससाठी पाहिजेत. सो म्हटलं की आत्ता नाही करत, आता मी खूप दमले. आता बेसिक पॅकिंग करून बॅग पॅक करते आणि मग बाकीचं पॅकिंग उद्या परवा करेन. आत्ता फेशियल करूया आणि थोडंसं रिलॅक्स करते स्वतःला.